अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तसं तर सगळेजण स्वामी सेवा करत असतात. कोणी म्हणतात की आपण मंदिरात का जावे, घरीच आपण सेवा करूया. तर मंदिर घरी घरी तुम्ही सुद्धा सेवा करू शकता. तेवढेच श्रद्धेने, तेवढेच मनापासून घरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. पण जे मंदिरामधलं वातावरण असतं, जे मंदिरामधली पॉझिटिव्हिटी असते, कारण मंदिरामध्ये खूप जास्त एनर्जी असते. जसं की एखादा मंत्र असतो, जे जपल्याने किती हजार वेळा जपल्याने तो सिद्ध होते. नंतर आपण एकही वेळा म्हटला मंत्र तो, तरीसुद्धा त्याचं हजार एवढी शक्ती त्या एका शब्दामध्ये असते. तसंच मंदिर हे सिद्ध झालेलं असतं. आपण तिथे जाऊन काही सेवा अर्चना केली तर ते जास्त लवकर आपली इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. आणि घरी काही म्हटलं तरी पण घरी थोडी ना थोडी निगेटिव्हिटी राहतेच. कारण संसार म्हटला की भांडण आले. आपण जेव्हा पूजा करतो, आपले मुलं छोटे असतात, बडबड करतात, मोठे सुद्धा बडबड करतात, तर आपलं मन हे विचलित राहतं. आणि बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा तुम्ही घरी पोथी वगैरे, जेव्हा तुम्ही घरी एखादं पारायण वगैरे करता, किंवा एखाद्या वेळेस तुम्ही केंद्रामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही पारायण केलेलं आहे, तेव्हा पारायण करताना जिथे खूप सारे जण असतात तरी सुद्धा आपलं लक्ष हे व्यवस्थित असतं. आपलं लक्ष हे फक्त पारायणामध्ये असतं. आणि घरी आपण एकटं असतं, त्यामुळं आपलं डोकं इकडे तिकडे भटकत असतं. आपण जेव्हा पूजा वगैरे करतो, तेव्हा पोथी वगैरे वाचतो, तेव्हा आपण जरी आपलं मन त्यात राहत नाही, आपण फक्त डोळ्यांनी ते असं वाचत असतो, पण आपलं मन असं पर्टिक्युलर त्यामध्ये राहत नाही. यासाठी तुम्ही मंदिरातच जायचा प्रयत्न करा. आणि मंदिरात गेल्यानंतर आपण देवाला वेळ काढून जातो. बघा, घरी तर आपल्याला आहेच, कंपल्सरी आपली देवपूजा करणं महत्त्वाचीच आहे. पण आपण जेव्हा देवाला जातो, एखाद्या वेळेस आपण जसं एखाद्या व्यक्तीला फोनवर बोलतो, आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. जसं म्हणजेच आपण की आपल्या घरच्या देवाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. पण जेव्हा ती व्यक्ती आपल्या घरी येते, तेव्हा आपण त्यांच्यासाठी काय काय करतो, आपल्याला किती प्रसन्न वाटते. तसंच आहे, देवाच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा देवही खुश होतच असणार आणि आपणही खुश होतो. त्या प्रकारे आपण मंदिरात गेल्यानंतर आपण सर्वप्रथम आता सांगते, मंदिरात गेल्यानंतर ह्या चुका करू नका. बरेच जण मंदिरामध्ये जातात, असे बोलतात की देव हा श्रद्धेचा भुकेला आहे. हो, देव हा श्रद्धेचा भुकेलाच आहे. तुमची श्रद्धा दृढ असेल तर देव तुम्हाला पावतो, हे कुठेही शंका नाही. तुम्ही मनापासून सगळ्या गोष्टी करत असाल. पण आपण जर कोणाच्या घरामध्ये गेलो तर आपणही त्याला काही नेलं तर तोही किती खुश होतो. तशाच प्रकारे देवाला काही नको, पण आपण नेलं तर त्यातही काही वाईट नाही आहे. देव उलट खुशच होणार. न्यायचंच काय आहे आपल्याला, फूल, नारळ नेलं नाही तर नाही नेलं तरी चालेल. नारळ, फूल असं अर्पण केलं तरी देवाला, भलेही लोक म्हणतात की तिथं नेल्यानंतर ते पुन्हा तेच रिटर्न करतात, ते काही असो, पण आपण आपल्या श्रद्धेने देत आहे, आपण आपल्या भावना त्यात दबलेल्या आहे, आपण त्यांना हे अर्पण केलं, हे आपल्याला समाधान आहे ना. ते लोक त्या मंदिरामधले काही करो, ते पुन्हा रिवर्स सगळ्या गोष्टी घेऊन आपल्यालाच विकत आहे असे बोलतात. त्यामुळं बरेच जण ह्या अर्पण करत नाहीत आजकाल. पण तुम्ही अर्पण करा, त्यांचं ते बघून घेतील, आपलं आपण काम करत राहायचं. तर आपण काही ना काही देवाजवळ न्यायचं आहे. सर्वप्रथम तिथे मंदिरात गेल्यानंतर स्टॉल वगैरे बाहेरच लागतात, त्यामुळं तर तुम्हाला हे घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी आपल्याला कळशाचे दर्शन घ्यायचे आहे. काही ठिकाणी कळस हा राहत नाही मंदिराला, तर तिथे तुम्हाला केशरी कलरचा झेंडा राहतो, त्याला नमस्कार करायचा आहे. नमस्कार असंच नाही, दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना किंवा मठामध्ये प्रवेश करत असताना स्वामींच्या, आपल्याला पहिले उंबराला प्रदक्षिणा मारायची आहे. कमीत कमी 3 प्रदक्षिणा ह्या तुम्हाला कंपल्सरी आहे. तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्याच आहे. आणि त्यानंतर आपल्याला उंबऱ्याला पाया लागायचे आहे आणि आतमध्ये जायचं आहे.
तिथे आणि मठ असेल तर उंबऱ्याचे पाया लागायचे आहे, नंतरच आतमध्ये जायचं आहे. किंवा एखाद्या महादेवाच्या मंदिरात गेलं तर तुम्हाला नंदीच्या पाया लागायचा आहे. देवीच्या मंदिरामध्ये गेलं तर तुम्हाला सिंहाचा पाया लागायचा आहे. गणपतीच्या मंदिरात गेलं तर कुठे आपला मूषकराज ठेवलेला असते त्याच्या पाया लागायचे आहे. अशा जे देवाचे जे वाहन आहे त्यांच्या सर्वप्रथम पाया लागायचे आहे. कारण त्यांच्यापासूनच त्यांना प्रसन्न केलं की देव आपल्याला प्रसन्न होते. आपल्या मम्मीला आपण जसं आपल्या मम्मीला एखाद्यानं काही दिलं तर ती आपल्याला सांगते हो का बापरे, आणखी जास्त प्रभाव पडतो अशा टाईप. तर तुम्हाला पहिले त्यांच्या वाहनाला दर्शन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट आपल्या स्वामींचा फोटो खूप मोठा असतो, तर स्वामींच्या डायरेक्ट आपण जी इच्छा आहे ते बोलून देतो. नजर टाकून तशी बोलायची नाही आहे. तुम्हाला सर्वप्रथम स्वामींच्या चरणाकडे पाहायचं आहे. त्यानंतर स्वामींना जी काही इच्छा आहे ती मागायची आहे. नंतर हृदयाकडे पाहायचं आहे. स्वामीच्या डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करायचा नाही आहे, कारण आपण त्यांच्यापेक्षा खूप जास्त छोटे आहोत. त्यामुळे तुम्हाला आय कॉन्टॅक्ट करायचा नाही आहे. आपण स्वामींचे ते आपले गुरु आहे आणि आपण त्यांचे शिष्य आहोत. त्यामुळं आपल्याला आय कॉन्टॅक्ट करायचा नाही आहे. नंतर आपली जागा ही स्वामींच्या नेहमी चरणातच असू द्या, कारण चरण हे खूप महत्त्वाचे आहे. तर त्यानंतर आपल्याला तिथे कोणी एखादी आपल्या ओळखीची व्यक्ती भेटली, मोठी व्यक्ती, तर आपण लगेच आपल्या संस्कृतीतच आहे मोठ्यांच्या पाया लागणं, पण एखाद्या मंदिरामध्ये आपण त्यांच्या पाया लागायचं नाही आहे. कारण स्वामींपेक्षा कोणीही मोठे नाही, आपल्यापेक्षा ते मोठे असतात जे आपल्याला आपले नातेवाईक वगैरे असतात, पण स्वामींपेक्षा कोणीही मोठे नाही. तुम्हाला मानसन्मान करायचा आहे, तुम्हाला त्यांना घरी बोलवा, तुम्ही त्यांच्या घरी जा, पण मंदिरामध्ये त्यांना कधीही पाया पडू नाही. तर आता हे झाले मंदिरातले नियम. आता बाहेर पडताना पुन्हा एकदा तुम्हाला मंदिराच्या वरच्या कळसाच्या पाया पडायचे आहे. आणि बाहेर निघताना मंदिरात देवाच्या पाया वगैरे पडल्यानंतर स्वामींना मुजरा असा दोन्ही हात मागे करून आणि असा 3 वेळा मुजरा करायचा आहे. नंतर नाक घासायचं आहे. त्यानंतर दुसरे कोणते देव असेल त्यांना नाक घासून हात मागे करून नमस्कार करायचा आहे. आणि नंतर उभं राहून आपण 2-3 पावलं का होईना पण त्यांच्याकडे बघून मागे यायचं आहे. डायरेक्ट असं पाठ फिरवायची नाही आहे. तर अशा प्रकारे पुन्हा मग एकदा तुम्ही कळशाकडे बघा आणि नंतर तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या. कमीत कमी 3 तरी प्रदक्षिणा मारा. जास्तीत जास्त तुम्ही कितीही मारू शकता, पण कमीत कमी 3 तरी प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे. आणि पुन्हा आपल्याला घरी ह्या गोष्टी तुम्ही नक्की पाळा. तुम्ही बघा, हे व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने आहे. ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला बरेच रिझल्ट येतील, कारण हीच पद्धत आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर पाया वगैरे लागण्याची. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.